नमस्कार मित्रमैत्रिणींनो, फिल्मी मराठी KMWमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अभिनेता शरद तळवळकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. पु ल देशपांडे यांनी शरद तळवळकरांच्या अभिनयाचं मार्मिक वर्णन करून ठेवलंय. ते म्हणतात, अभिनयातील सहजता हा दुर्मिळ गुण शरदमध्ये आहे. आपलं बोलणं विनोदी करायला त्याला कसलीही युक्ती वापरावी लागत नाही. नाटककाराने लिहिलेला संवाद पुरेसा हाशा पिकवणारा नाही या समजुतीने काही विनोदी नट विनोदी बुद्धी वापरतात. नको त्या ठिकाणी नको इतके अंगविक्षेप करतात. हाशा पिकवण्यासाठी शरदला यापैकी कशाचीच गरज कधीच भासली नाही. शरद गणेश तळवळकर, नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झालं. शाळेत असताना ते शिक्षकांच्या नकला हुबेहूब करायचे. 1935 साली रणदुदुंबी नाटकात शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार ऐनवेळी अडला आणि शरद तळवळकरांनी आपल्या अभिजात कलागुणांनी त्या भूमिकेत कमालीचा रंग भरला. तेव्हापासून दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या नाटकात त्यांच्यासाठी आग्रह धरला जाऊ लागला. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या पाहण्यात त्यातील एक भूमिका आली आणि त्यांच्या नाट्य विकास संस्थेत त्यांनी तळवळकरांना निमंत्रण दिलं. नाटकात कामे करणे ही त्या काळात फारशी समाजमान्य गोष्ट नव्हती. वडिलांनी नाटक कंपनीत जाण्यास विरोध केला. नाटकाच्या वेडापायी शरद तळवळकरांनी घर सोडलं. अभिनयाबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी तळवळकर कोल्हापूरला मास्टर विनायक यांच्या हंस पिक्चरमध्ये बाबूराव पेंढारकरांना भेटले. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करायचं ठरवून जोडीला अकाउंटची नोकरी पत्करली. महाविद्यालयाच्या नाटकांमधून त्यांच्या भूमिका प्रेक्षकप्रिय झाल्या. व्यावसायिक नाटकामधून भादव्या, फाल्गुनराव, कामण्णा, तळीराम, धैर्यधर अशा भूमिका शरद तळवळकर करू लागले. साल होतं 1952. त्या सालच्या गाजलेल्या पेडगावचे शहाणे आणि लाखाची गोष्ट या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटात त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. तसेच दत्ता धर्माधिकारी यांच्या अखेर जमलं या चित्रपटात लक्षात राहण्याजोगी भूमिका मिळाली. 1955 साली आलेल्या करायला गेलो एक या तुफानी विनोदी फार्सने शरद तळवळकरांचं नाव महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलं. तिथून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू झाली. अभिनयाच्या वेडापायी त्यांनी पुणे विद्यापीठातील नोकरी देखील सोडली. त्यानंतर राजा गोसावी यांच्याबरोबर अवघाची संसार, 2 घडीचा डाव आणि याला जीवन ऐसे नाव हे चित्रपट त्यांचे खूप गाजले. रंगाल्या रात्री अशा 1962 सालच्या या चित्रपटात शरद तळवळकरांनी आव्हानात्मक भूमिका स्वीकारली. बायको माहेरी जाते या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिकाही खूप गाजली. अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. शरद तळवळकरांनी 1951 साली कारवारला व्यावसायिक रंगभूमीवर संशय कल्लोळमधील सुभानराव सर्वप्रथम केला होता. त्यानंतर खडाष्टकमधील कर्कशराव, लग्नाची बेडीमधील गोकर्ण अवधूत या व्यक्तिरेखा केल्या. अपराध मीच केलामधील गोके मास्तर, दिवा जळू दे सारी रातमधील पोस्ट मास्तर या व्यक्तिरेखांबरोबरच एकच प्याला, भावबंधन, घरोघरी हीच बोंब, आप्पाजींची सेक्रेटरी या नाटकातील त्यांच्या भूमिकाही खूप गाजल्या. 1970 आलेला मुंबईचा जावई, धाकटी मेवणी, आली अंगावर, नवरे सगळे गाढव, चांदणे शिंपीत जाती, थोरली जाऊ, गडबड घोटाळा इत्यादी चित्रपटातील त्यांच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या. त्यानंतर आला महेश कोठारेंचा धूमधडाका. धूमधडाकामध्ये शरद तळवळकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगवलेल्या चित्रपटाची कथा सांगण्याचा प्रसंग तर कोण विसरणारच नाही. एकटी, लेक चालली सासरला, अष्टविनायक, कैवारी या चित्रपटांमधील चरित्रभूमिकाही त्यांनी अजरामर केल्या. मी रंगवलेले म्हातारे आणि गुदगुल्या या त्यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचा पुरस्कार देखील मिळाला आहे. असे हे चतुरश्र कलावंत अखेरपर्यंत रंगभूमीवर कार्यरत राहिले. डार्लिंग डार्लिंग, सखी शेजारीने आदी नाटकातले प्रयोग सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोदाच्या आणि सहज-सुंदर अभिनयाच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला. मराठी मनोरंजन विश्वातील कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगच्या अवलिया म्हणून शरद तळवळकर यांना ओळखलं जातं. अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण सबंध नाटक पेलून धरणाऱ्या दमदार अशाच होत्या. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्य निर्माते म्हणून केले त्यांचं कार्य मुलाचं होतं. त्यांच्या काळातील नभोनाट्य हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय. कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. वैयक्तिक आयुष्यात 20 ऑक्टोबर 1950 रोजी
शरद तळवळकर यांनी उषा वाटवे यांच्याशी विवाह केला होता, पण त्यांच्या लग्न ठरण्याच्या बाबतीतही किस्सा प्रसिद्ध आहे. 1950च्या काळात शरद तळवळकर पुणे विद्यापीठात कुलगुरूंचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते. याशिवाय ते SP कॉलेजमध्ये नाटक आणि एकांकिकांचं दिग्दर्शन करायचे. त्यातून त्यांची उषा वाटवे यांच्याशी ओळख झाली. उषा ही SP कॉलेजमधील प्राध्यापकांची मुलगी. शरद आणि उषाची ओळख झाली. मग पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या वडिलांना लग्नाबद्दल कसं सांगायचं हा मोठा प्रश्न त्यांच्याकडे होता. उषा यांनी शरद यांना सल्ला दिला की माझे बाबा जेव्हा शांत असतील तेव्हा तू त्यांच्यासमोर लग्नाचा विषय काढ. काही दिवसांनी उषा यांच्या आई वारल्या. तेव्हा शरद स्मशानभूमीत गेले. बायको गेल्यामुळे उषा यांचे वडील शांत उभे असल्याचं त्यांनी पाहिलं. शरद हळूच वडिलांजवळ गेले आणि त्यांच्या कानात म्हणाले, मला तुमची मुलगी आवडते. आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. त्यानंतर उषा यांच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती माहीत नाही. पण पुढे 20 ऑक्टोबर 1950 रोजी शरद आणि उषा यांचा विवाह झाला. लग्नानंतर उषा यांची पौर्णिमा तळवळकर झाली. उषा वाटवे या उत्तम शास्त्रीय गायिका होत्या. याबाबत शरद तळवळकर नेहमी सांगायचे, जिथे लोकांचे संसार संपतात तिथे माझा संसार सुरू झाला आहे. स्मशानभूमीत मुलीचा हात मागणारे शरद तळवळकर हे जगातले पहिले आणि शेवटचे व्यक्ती असावेत. शरद तळवळकर यांना उमेश आणि हेमंत अशी 2 मुलं. त्यांचा मुलगा हेमंत यांनी 1977-80 या काळात रणजी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. पण त्यानंतर ते परदेशात गेले. हेमंत यांचा मुलगा कपिलचा जन्म अमेरिकेतच झाला आहे. त्याचं आजोबांसोबत म्हणजे शरद यांच्यासोबत खास बॉन्डिंग होतं. कपिलने लहानपणीच ठरवलं होतं की आजोबांप्रमाणे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवायचं. कपिलने शाळा आणि कॉलेजमध्ये असताना नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्याने युनिव्हर्सिटीमधून अभिनय आणि संगीताचं शिक्षण घेतलं. आता कपिलने हॉलिवूडमध्ये अभिनेता, संगीतकार, पटकथाकार, लेखक अशी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. कपिलला अमेरिकन प्रिन्सेस या सिनेमातून हॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. त्याचबरोबर तो झोयास एक्स्ट्रा ऑर्डिनरी ख्रिसमस चार्म सिरीजच्या 4 सीझनमध्येही झळकला होता. इतकंच नव्हे तर कपिल सेशन 19 या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत तो दिसला होता. कपिलने अभिनयच नव्हे तर काही सिनेमांमध्ये डबिंग आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम केलं आहे. कपिल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि फोटो शेअर करतो. कपिलने आजोबांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान मराठी दिग्गज अभिनेत्याचा नातू कपिलने एक संगीतकार, अभिनेता, लेखक आणि पटकथाकार अशी हॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. अतिशय बोलक्या चेहऱ्याचा हा विनोदी कलावंत, ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराने गौरवला आहे. 1992 मध्ये वाशी येथे भरलेल्या 72व्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी लेखनही केलंय. लोकसत्तामधून गुदगुल्या या सदरात त्यांचे अनुभवलेख प्रकाशित व्हायचे. त्यानंतर त्याचं पुढे पुस्तक झालं. पुस्तकाचं नावही गुदगुल्या होतं. शरद तळवळकरांच्या स्वभावाला धरून अगदी योग्य हे पुस्तक वाचल्यावर मनोमन पटतं. इतरांना हसवण्यासाठी जन्मलेल्या या अवलिया अभिनेत्याने आपल्या अनुभवाचे बोल या पुस्तकात रंजकपणे व्यक्त केले आहेत. हे पुस्तक बाह्य रंगावरून जरी आत्मचरित्रात्मक वाटलं तरीही त्याचं अंतरंग केवळ त्यांच्या अभिनय प्रवासाने भरून गेलं आहे. मराठी रंगभूमी, चित्रपट या क्षेत्रामध्ये काम करताना चांगले अनुभव त्यांना आले, तसेच वाईटही आले. असे बरेच क्लेशदायक अनुभव त्यांनी पुस्तकात विशद केले आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत रंगवलेल्या म्हाताऱ्यांचे रोचक किस्से सांगणारे मी रंगवलेले म्हातारे हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. या त्यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचा पुरस्कार देखील मिळाला आहे. शरद तळवळकर यांनी 160 पेक्षा अधिक चित्रपटांमधून काम केलं. आयुष्याच्या अखेरपर्यंत रंगभूमीवर कार्यरत असणारे चतुरश्र कलावंत शरद तळवळकर हे डार्लिंग डार्लिंग, सखी शेजारीने आदी नाटकांचे प्रयोग सुरू असताना त्यांना आजाराने गाठलं. 21 ऑगस्ट 2001ला त्यांनी या इहलोकाच्या रंगमंचावरून एक्झिट घेत सुंदर विनोदी निर्मित करणाऱ्या 6 दशकांच्या अभिनय प्रवासाला पूर्णविराम दिला. त्यांच्याविषयी बोलताना पु ल देशपांडे म्हणायचे, हा माणूस इतका साधा आहे, यांच्या नावात काना, वेलांटी, उकार काहीच नाही हो. अभिनयातील सहजता हा दुर्मिळ गुण या कलाकारामध्ये आहे. आपलं बोलणं विनोदी करायला त्याला कसलीही युक्ती वापरावी लागत नाही. शरद तळवळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांचा नातू कपिल याला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा.